तू आमच्या वाळ्याकून वाळ्याचे थोबाड फोडणार. तो वाळ्या, तू जर जादा शहाणपणा करीत असेल, जर माझी बदनामी केली तर तुला मी माझा मेवणा वाळ्याकून वाळ्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा मी आमदारांची बाजू घेऊन तुझं कानफट फोडल्याशिवाय राहणार नाही. तू माझ्यावर आरोप करतो 25,000 रुपये घेऊन. तू किती नालायक आहे हे मी त्या क्लिप मध्ये पाहिलेलं आहे. एकदाऱ्याच्या म्हणजे आमदार राहिले बाजूला आणि तूच या तालुक्याचा आमदार झालाय. या येत्या झेडपी मध्ये जर वाळ्याचे कारस्थान वाढले तर वाळ्याला वाळ्याकडूनच बढावणार. नमस्कार, मी प्रभाकर सीताराम फापळे, माजी सरपंच, शिवसेनेचा उपतालुका प्रमुख. माझ्या साधारण 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये स्वर्गीय कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्याबरोबरही आमचे काही बऱ्याचशा वेळेला असे राजकीय वाद झालेले आहेत. परंतु कैलासवासी मधुकरराव पिचड यांनी कधीही आमच्याशी कधीही असे अतिरेकी वागलेले नाही. हे आम्ही कायम अनुभवले. साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये कुठल्या तरी उद्घाटनाच्या निमित्तानं कार्यसम्राट आमदार यांना काही तालुक्यातील तथाकथित पुढाऱ्यांनी जी पदवी दिली, ते कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे हे कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं उद्घाटनाला आले होते. आणि त्या उद्घाटनामध्ये आल्यानंतर तिथे काहीतरी बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काही पत्रकार मंडळी लिंगदेवमध्ये आली आणि त्यांनी आम्हाला त्या कार्यक्रमाच्या संदर्भात, बाचाबाचीच्या संदर्भात काही प्रश्न विचारले. परंतु माननीय आमदार साहेब हे माझे परम मित्र आहेत. ज्या वेळेला ते मनसेत होते, शिवसेनेत होते, भाजपमध्ये होते, जिल्हा परिषद सदस्य होते, तेव्हापासूनचे ते माझे मित्र आहेत. सातत्यानं त्यांना विधानसभेचे वेध लागले होते, तेव्हापासून ते आमच्याकडे दौऱ्यावर असायचे. त्यावेळेला मी ते माझ्या मित्राचे चिरंजीव म्हणून मी त्यांच्याकडे सातत्यानं सहानुभूतीनं पाहत होतो. अशा त्या माणसाच्या त्या कार्यक्रमामध्ये जी बाचाबाची झाली त्याच्यावर पत्रकारांनी मला काही प्रश्न विचारले किंवा तुम्ही पाहिलं का, तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं. तर मी एक माझी सहानुभूती म्हणून आणि सातत्यानं आमदारांवर होणाऱ्या आरोपांमुळं मी किरण लहामटे यांची बाजू घेऊन की बुवा तालुक्यामध्ये सातत्यानं त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमधून त्यांची जी काही बदनामी होती तर ती बदनामी होऊ नये असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी सांगितलं त्याही वेळेला पत्रकारांना की नो कॉमेंट, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मी तिथं नव्हतोच. ही भूमिका मी का घेतली होती की बुवा आमदार चांगला माणूस आहे, आपला मित्र आहे आणि त्यांच्यावर नाहक असे आरोप व्हायला नको बुवा, म्हणून मी ती भूमिका घेतली. ती भूमिका घेतल्यानंतर आमचेच काही माणसं त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी संबंधित गावातील काही तरुणांशी वादावादी केली. त्यानंतर ते प्रकरण अधिक चिघळल्यानंतर आमदार महोदयांचे कोण तो वाळे का टाळे, कोण काळे आहे मला काही तो माहीत नाही, पण तो माणूस आमच्या गावामध्ये रात्रीचा आला आणि त्यानं काही तथाकथित पुढाऱ्यांना काही पैसे दिले आणि त्या प्रकरणावर पडदा पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही बातमी मला सकाळी समजल्यानंतर मग मी त्या संदर्भात त्यांच्याच कार्यकर्त्यांना या संदर्भात बोलल्यानंतर ती बातमी त्यांच्याकडे गेल्यावर साधारण 10-15 दिवसांनी मला समजलं की बुवा तो कोण जो आहे तो वाळे, तो तुम्ही त्या त्याच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहात असं ती माहिती माझ्यापर्यंत आली. माझ्या मनी नाही, ध्यानी नाही,
पण मी एक 40 वर्ष राजकीय जीवनात काम करत असताना मला तो सोशल मीडियाचा नाद आहे आणि त्याच्यावर मी त्या सोशल मीडियामध्ये त्याच्यावर टीका टिप्पण्या राजकीय करत असतो. त्यामध्येही आमच्या गावात असला प्रकार झाल्यामुळं मी वाळेवर टीका केली, टिप्पणी केली आणि म्हणून त्याने ह्याच्या पोटी माझी बदनामी करण्यासाठी त्याने तो गावात अशा पद्धतीचं माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टीला 10-15 दिवस झाल्यानंतर त्यानं परत काल त्याला कुठून समजलं काय माहिती, कुणास ठाऊक, त्याने काल परत माझ्याकडे एक माणूस पाठवला आणि सांगितलं की बा तुम्ही 25,000 रुपये घेऊन माझं चारित्र्य हनन करणार आहे किंवा माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहे. अरे बाबा, मी तुझ्याकडं अजून तुझं काही बोललो नाही, काही म्हटलो नाही आणि तू माझी बदनामी का करतोय? मी 40 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी अजूनही जसाच्या तसाचे कोराचे आणि तू माझ्यावर आरोप करतो 25,000 रुपये घेऊन. तू किती नालायक आहे हे मी त्या क्लिपमध्ये पाहिलेलं आहे. एकदऱ्याच्या क्लिपमध्ये म्हणतो की आम्ही कामं मंजूर करून आणतो मंत्रालयातून आणि आमचे विरोधक त्या कामांचं उद्घाटन करताय. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्या क्लिपमध्ये. तू इतका शहाणा आहे का? तू आमदार आहे का? विधानसभेत जाऊन तू काम आणतो, मंजूर करतो? म्हणजे आमदारांना दुय्यम समजून तूच या तालुक्याचा खरा आमदार आहे असं भासवतो का? हे चालणार नाही, हे खपवून घेणार नाही. काही असलं, आमचे राजकीय दावे जरी आमदारांचे असले तरी सुद्धा मी आमदारांची बाजू घेऊन तुझं कानफाट फोडल्याशिवाय राहणार नाही. तू आमच्या वाळ्याकून वाळ्याचे थोबाड फोडणार. या येत्या झेडपीमध्ये जर वाळ्याचे कारस्थान वाढले तर वाळ्याकडूनच बढावणार. वाळ्या हा माझ्या बायकोला माझी बायको त्याची मानलेली बहीण आहे आणि म्हणून तो माझा मेव्हणा आहे. तो माझा मेव्हणा असताना सुद्धा आमदारांचे माझे संबंध चांगले आहे, मित्रत्वाचे आहे, म्हणून मी त्यावेळेला आमदारांना एक शब्दाने दुखवलं नाही. पण तूच मधल्यामध्ये माझी बदनामी करायला जर निघाला असेल तर तो वाळे, तू संगमनेरचा आहे का अकोल्याचा आहे? आमदार साहेबांचे 3-4 पिढे झाले. 1 नंबरचा तो कातोरे पोरगा. आम्ही मुंबईला आमच्या पोलिसाच्या संदर्भात जेव्हा गेलो तेव्हा तू आमच्या बरोबर होता. त्यावेळेस त्यांनी तुझी आख्यायिका आम्हाला सगळी सांगितली का बुवा माझं त्या ठिकाणाहून जाणं का झालं किंवा मला का काढून टाकलं. म्हणजे तू इतका शहाणा आहे का? सध्या मला असं वाटतंय तुझ्या एकंदरीत सोशल मीडियाच्या क्लिपवरून मला असं वाटतंय की तू या तालुक्याचा आमदार आहे आणि आमच्या आमदाराला तू दुय्यम समजतो. म्हणजे आमदार राहिले बाजूला आणि तूच या तालुक्याचा आमदार झालाय. या तालुक्यात यापूर्वी 40 वर्षामध्ये एक बाबूराव होता, पण त्याला पहिले बाब्या म्हणत होते, त्यानंतर तो बाबूराव झाला आणि बाबूराव झाला. आजही त्याला आमच्या तालुक्यातली सगळी लोक चांगलं मानतात. पण तू हा वाळे नामक वाळ्या झालाय, तेव्हा तू तुझ्या इज्जतीत राह. हीच या निमित्तानं मला तुला विनंती करायची आहे. आणि तू जर माझी बदनामीचा प्रयत्न केला तर तू येऊन बघ माझं घर. मी आजही साध्या घरात राहतो. मी माझ्या कुटुंबामध्ये गेली 40 वर्ष कष्ट करून पोट भरतो. मी 40 वर्ष राजकारणात राहिलो, साध्या घरात राहिलो, साधाच राहिलो. आतापर्यंत माझ्याकडे कोणी बोट केलेलं नाही. आणि तू म्हणतो की मी पैसे घेऊन पत्रकार परिषदा घेणार आहे. आणि तू म्हटल्यामुळं मी खरं आज ही पत्रकार परिषद किंवा आज मी या पत्रकारांना त्याच्या संदर्भात बोलतोय. आज माझी 2 मुलं कमवती झालेली आहेत. आमचं मोठं वर्कशॉप आहे, त्यामुळं आम्ही आज बंगला बांधलाय. पण गेली 40 वर्ष मी मातीच्या घरात राहत होतो. तुझ्यासारखा मी दरोडेखोर नाही. याचा अर्थ असा की तू खरा दरोडेखोर आहे. आमचे मित्र, आमच्या शिवसेनेचे पश्चिम तालुका प्रमुख सन्माननीय संतोष मुतडक यांच्या क्लिपा मी बऱ्याच वेळा पाहिल्यात का तू त्यांचे पाईप चोरले त्याच्या विहिरीवरचे. तू 1 नंबरचा चोर आहे. साव नाही, तू सावाची भूमिका करून
तू आमदारांचं नाचक्की करू नको या तालुक्यात. आमदार माझे चांगले मित्र आहेत. ते जरी माझे आमच्यामध्ये राजकीय विरोधक असले तरी वैयक्तिक बाकी ते माझे चांगले मित्र आहेत. कारण त्यांच्याकडे मी यापूर्वी सुद्धा अनेक कामांच्या निमित्तानं गेलो. त्यांनी माझी कामं त्याच क्षणी तत्क्षणी त्या ठिकाणी सोडवलेली. आणि आमचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. त्या संदर्भात मी आमदारांच्या घरी जाऊन मी आमदारांच्या बाबत आमदार साहेब तुम्ही आगे बढो अशा घोषणा दिलेल्या आहेत. हे आमदारांनी डोळ्यांनी पाहिलेले आणि आमदारांना माहिती प्रभाकर फापाळे ही काय वस्तू आहे. हे आमदारच नाही तर हे त्यांच्या बापालाही माहिती. यमाजीला आमटे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना तेव्हापासून ते माझे मित्र आहेत. आणि म्हणून या निमित्तानं एकच सांगतो, वाळ्या, तू जर जादा शहाणपणा करीत असेल तर माझी बदनामी केली तर तुला मी माझा मेवणा वाळ्याकून वाळ्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.